आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओद्वारे एक अशा अभिनेत्रीची माहिती सांगणार आहोत जिने तिला मिळालेल्या अल्प आयुष्यात मॉडेल, हवाई सुंदरी, अभिनेत्री, लेखिका, पत्रकार, सूत्रसंचालिका अशा अनेक क्षेत्रात काम केलंय। आयुष्याच्या अखेरच्या काळात त्या मानसिक आणि शारीरिक दुःखाने ग्रस्त होत्या। यातच वयाच्या अवघ्या 47व्या वर्षी गंभीर आजाराचा सामना करताना त्यांचे दुःखद निधन झालं। या सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे प्रिया तेंडुलकर। चला पाहूया त्यांची प्रेरणादायक जीवन कहाणी। प्रिया तेंडुलकर यांचा जन्म 19 ऑक्टोबर 1954 रोजी झाला। त्यांचे वडील विजय तेंडुलकर हे सुप्रसिद्ध लेखक होते। त्यांना 2 बहिणी आणि 1 भाऊ होता। प्रिया यांच्या लहानपणापासूनच अभिनयाकडे कल होता, त्यामुळे अभ्यासासोबतच त्यांनी अभिनयाच्या जगातही प्रवेश केला। वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी त्यांनी हय वेदना या नाटकात काम केलं होतं। या सुरुवातीच्या काळात ती विविध जाहिरातींमध्ये दिसली, ज्यात तिच्या गाजलेल्या शिलाई मशीनच्या जाहिरातीचाही समावेश होतो। पुढे शिक्षण घेता घेता त्यांनी अनेक प्रकारची कामं केली। त्यांनी काही काळ 5 स्टार हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम केलं। नंतर त्या एअर होस्टेस झाल्या। त्यांनी मॉडेल म्हणूनही काही काळ पार्ट टाइम काम केलं होतं। शिवाय त्यांनी काही वर्ष न्यूज रीडर म्हणूनही काम केलं होतं। त्यांना चित्रकलेची आवड होती, म्हणून BA झाल्यानंतर त्यांनी JJ आर्ट ऑफ स्कूलमध्ये चित्रकला विषयातील प्रशिक्षण घेतलं। त्या अतिशय सुंदर चित्रे काढत आपल्या चित्रांची प्रदर्शनेही त्यांनी भरवली होती। अशा प्रकारे अनेक क्षेत्रात काम केल्यावर त्या मराठी रंगभूमीकडे वळाल्या। तो राजहंस 1 हे त्यांचे पहिले मुख्य भूमिका असलेले नाटक होते। त्यानंतर त्यांनी बेबी, एक हट्टी मुलगी, सखाराम बाइंडर, कन्यादान, कमला, गिधाडे, फुलराणी अशा गाजलेल्या नाटकांमध्ये प्रमुख भूमिका केल्या। 1973 मध्ये श्याम बेनेगल यांच्या अंकुर या हिंदी चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला। 1980 सालानंतर त्यांनी मराठी चित्रपटांकडे आपला कल वळवला। अशोक सराफ, रवींद्र महाजनी आणि महेश कोठारेंसारख्या कलाकारांसोबत उत्कृष्ट भूमिका केल्या। गोंधळात गोंधळ, माळावरचं फूल, मायबाप, देवता, राणीने डाव जिंकला, मुंबईचा फौजदार, माहेरची माणसं हे त्यांचे मराठी चित्रपट गाजले। याच काळात कन्नड चित्रपट मिंचेना ओटामध्ये एका महत्त्वाच्या भूमिकेत त्या दिसल्या होत्या। नंतर त्यांनी TV मालिकांकडे आपला मोहरा वळवला। 1985 साली आलेल्या रजनी या मालिकेमुळे प्रिया तेंडुलकर यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली। या मालिकेमुळेच अनेक लोक आजही त्यांना रजनी म्हणून ओळखतात। या मालिकेत त्यांचे पात्र एका सामान्य गृहिणीचे होते, जी न घाबरता भ्रष्टाचार आणि समाजातील चुकीच्या प्रथांविरोधात आवाज उठवत असते। या तिच्या बेधडक भूमिकेमुळे तिला नवीन भारतीय महिलांचा चेहरा म्हणून ओळखले जाण्याचा मान मिळाला। भारतातील पहिली महिला TV स्टार म्हणून ते ओळखल्या जाऊ लागल्या। या शोचे लेखक करण राजदान होते। या शोमध्ये करण राजदान यांनी प्रिया तेंडुलकर यांच्या पतीची भूमिका साकारली होती। या मालिकेदरम्यान ते दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले। प्रिया आणि राजदान यांनी 1988 मध्ये लग्न केलं, पण हे लग्न केवळ 7 वर्ष टिकले आणि नंतर 1995 साली दोघंही वेगळे झाले। रजनी मालिकेनंतर त्यांनी सस्ती दुल्हन महंगा दूल्हा, कालचक्र, और प्यार हो गया, गुप्त, त्रिमूर्ती, मोहरा अशा गाजलेल्या हिंदी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका केल्या। त्यांनी पूजा ना फूल नावाच्या गुजराती चित्रपटात अभिनेत्री म्हणूनही महत्त्वाची भूमिका बजावली। हा चित्रपट त्या काळी खूप गाजला होता। 1995 साली प्रिया तेंडुलकर यांनी एकता कपूरच्या हम पांचमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती। त्यांनी फोटो फ्रेमच्या माध्यमातून बोलणाऱ्या अशोक सराफ यांच्या मृत पत्नीची भूमिका साकारली होती। प्रियाच्या या व्यक्तिरेखेचे लोकांनी खूप कौतुक केले। नंतर त्यांनी स्वयंसिद्ध या गाजलेल्या मालिकेत काम केलं। या मालिकेचे लेखन त्यांचे वडील विजय तेंडुलकर यांनी केलं होतं। नंतर त्यांनी इतिहास, अंगण, प्रोफेसर प्यारेलाल या हिंदी आणि दामिनी, अस्मिता या मराठी मालिकांत कामं केली। पुढे त्यांनी प्रिया तेंडुलकर टॉक शो आणि जिम्मेदार कौन यासारख्या टॉक शोच्या सूत्रसंचालक म्हणून जबरदस्त काम केले। सामाजिक प्रश्नांना मांडून त्यावर बेधडक मते मांडल्यामुळे हे शो गाजले। या शोद्वारे त्यांनी अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली। त्यांच्या ज्वलंत व्यक्तिमत्वाची बाजू प्रिया तेंडुलकर टॉक शो आणि जिम्मेदार कौन या टॉक शोमध्ये दिसून आली। त्यामुळे सामाजिक न्यायाची समर्थक म्हणून त्या प्रसिद्धीस आल्या। एवढे करूनही ते थांबल्या नाही। आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी लेखनही केलं। जन्मलेल्या प्रत्येकाला या त्यांच्या कथासंग्रहाला दमानी साहित्य पुरस्कार मिळाला। त्यांच्या जगले जशी, ज्याचा त्याचा प्रश्न, जावे तिच्या वंशा या पुस्तकांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुरस्कार मिळाले आहेत। एक वेगळ्या वाटेने जाणारी कथा लेखिका अशी त्यांची ओळख होती। अशा प्रकारे अनेक क्षेत्रात मुक्तपणे वागडत असताना त्यांच्या पोटात गाठ आली। सुदैवाने ती कॅन्सरची नव्हती। ऑपरेशन करून ती गाठ काढण्यात आली। मात्र काही काळानंतर आणखी एक गाठ आली। यावेळी मात्र ती गाठ कॅन्सरची असल्याचं निष्पन्न झालं।
प्रिया तेंडुलकर यांना स्तनाच्या कॅन्सरचे निदान झाले आणि त्यांची कॅन्सरची लढाई सुरू झाली। एकीकडे उपचार चालू असताना त्यांनी गंभीरपणे जिम्मेदार कोण हा टॉक शो चालू ठेवला। या शोचे दिग्दर्शन त्यांचे वडील विजय तेंडुलकर करत होते, पण वाईट काळ पाठ सोडत नव्हता। त्यांच्यावर उपचार चालू असताना त्यांचे भाऊ राजीव तेंडुलकर लिव्हर सिरोसिसने आजारी पडले। प्रिया यांचा राजीव तेंडुलकर यांच्यावर खूप जीव होता। त्यांनी भावाला वाचवायचे खूप प्रयत्न केले, मात्र महागडी ट्रीटमेंट देऊनही त्यांचे भाऊ वाचले नाहीत। राजीव तेंडुलकर यांचे निधन होणे हे प्रिया तेंडुलकर आणि विजय तेंडुलकर यांच्यासाठी खूप मोठा धक्का होता। मात्र तरी काळजावर दगड ठेवून दोघांनी जिम्मेदार कोण ही मालिका पुढे चालू ठेवली। मात्र थोड्या काळाने त्यांची केमोथेरपी चालू झाली, त्यामुळे त्यांची तब्येत खालावत गेली। आपल्या आजारामुळे कोणी सहानुभूती दाखवलेली त्यांना आवडत नसे, त्यामुळे या काळात त्यांनी एकटे राहणे पसंत केले। नंतर काही महिन्यांनी 19 सप्टेंबर 2002 साली प्रिया तेंडुलकर यांचे हार्ट अटॅकने निधन झालं। विजय तेंडुलकर यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता। आपल्या मुलीवर त्यांचा खूप जीव होता। अवघ्या 7 महिन्याच्या कालावधीत 2 तरुण मुले गमावल्यामुळे विजय तेंडुलकर तुटून गेले। आपल्या लाडक्या मुलीच्या अंत्यविधीला जाण्याची हिंमत त्यांना झाली नाही। अशा प्रकारे नाटक, मालिका, सिनेमा, लेखन अशा सर्व क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रिया तेंडुलकर यांचं निधन झालं। त्यांच्या अशा अकाली जाण्याने कला क्षेत्राची खूप मोठी हानी झाली, जी पुढे कोणालाही भरून काढता आली नाही। आपल्याला मिळालेल्या अवघ्या 47 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी विविध क्षेत्रात प्रचंड काम केलं। त्यांच्या आयुष्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे। खूप प्रेरणादायी असे आयुष्य त्या जगून गेल्या। तर ही होती प्रिया तेंडुलकर यांची जीवन कहाणी। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चित्रपट सृष्टीशी निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।